नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या व्हीसीसी ट्युटोरियलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण सराव संच 7.3 महत्त्वमापन गणित भाग 2 याचा आपण संपवलेला होता. तो या लेक्चरमध्ये आपल्याला सराव संच जो शेवटचा आहे, ठीक आहे, महत्त्वमापन या चॅप्टरचा 7.4 तो आपल्याला आज संपवायचा आहे, कारण की त्याच्यामध्ये 5च क्वेश्चन्स आहेत आणि ते आज आपण या लेक्चरमध्ये संपवणार आहोत. ठीक आहे. सो चला जाऊया आपण आपल्या सराव संच 7.4 कडे. तो काय सांगतोय आपण बघूया. तत्पूर्वी कुणी जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला सबस्क्राईब करून घ्यायचे, म्हणजे येणारे नोटिफिकेशन्स व्हिडिओज तुम्हाला लगेच कळतील. ठीक आहे. तर आता बघा, आपला जो लास्टचा सराव संच आहे 7.4 महत्त्वमापन या चॅप्टरचा, याच्या अगोदर आपण त्रिकोणमिती घेतलेलं आहे, बरोबर आहे, तुम्ही चेक करून घ्या. सो त्याच्या अगोदर आपण कोऑर्डिनेट जॉमेट्री पण घेतलेलं आहे बघा. सो ते पण तुम्ही चेक करून घ्या. त्याच्या अगोदरचा जो आपला चॅप्टर आहे आता सर्कल वगैरे, वर्तुळ वगैरे, तर ते आपण लवकरच घेण्याचा प्रयत्न करू. आता आपण बोर्डचे जे क्वेश्चन्स पेपर आहेत, ठीक आहे, ते पण मी तुम्हाला सॉल्व करून दाखवतो की कसे सॉल्व करायचे. फक्त लेक्चर्स थोडंसं मोठं होईल, सो ते तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. 2025चे म्हणजे 2025चे क्वेश्चन पेपर आपल्याला सोडवायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर 2024चे सोडवायचे. काही एक दोन मी तुम्हाला एक्स्ट्रा पण सोडून दाखवतो, तुम्ही ते बघा कसे क्वेश्चन्स आहेत, काय काय आहेत, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की क्वेश्चन पेपर कसे आहेत आणि काय काय अभ्यास करायला पाहिजे. ओके. सो चला आता जाऊया आपण वेळ न घालवता आपल्या सराव संच 7.4 म्हणजेच 7.4 कडे. सो त्याच्यामध्ये काय सांगितलं बघा की वर्तुळखंड दिलेले. सो व्हॉट इज द वर्तुळखंड. वर्तुळखंड म्हणजे काय असतं आपल्याला हे बघायचंय. सो आता वर्तुळखंड म्हणजे काय असतं बरं, तर तुम्हाला त्यांनी सांगितलं सेगमेंट ऑफ अ सर्कल, इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये त्याला वर्तुळखंड म्हणतात. वर्तुळखंड म्हणजे काय बरं, की वर्तुळखंड म्हणजे जीवा व संगत वर्तुळ कंस यांनी मर्यादित केलेला भाग. म्हणजे ही जी तुमची जीवा आहे, म्हणजे त्रिज्या काय ते असेल, ठीक आहे, त्याच्याशी रिलेटेड जी म्हणजे जीवा जी असेल, आता त्रिज्या म्हणजे जीवा नाही, जीवा वेगळा भाग आहे, त्रिज्या वेगळी भाग आहे. सो त्रिज्या म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये रेडियस म्हणतात, जीवा म्हणजे पूर्ण सगळा भाग असेल तुमचा. ठीक आहे. सो त्यांनी काय सांगितलं, वर्तुळखंड म्हणजे काय, जीवा व संगत वर्तुळ कंस यांनी मर्यादित केलेला भाग. म्हणजे जसं आता इथं वर्तुळखंड किती मर्यादित केला बघा, एवढा. सो हा जो असेल यालाच तुम्ही काय म्हणणार, वर्तुळखंड. आता याच्यात तुम्ही म्हणता सर याच्यात दोन भाग होत आहेत की वर पण एक भेटतोय, बरोबर आहे, खाली पण एक भेटतोय, तर बरोबर आहे. जो खालचा असेल परत याला काय म्हणणार बरं, लघु वर्तुळखंड. जसं आपण लघु वर्तुळ कंस म्हणलं होतं, विशाल वर्तुळ कंस म्हणलं होतं, तसं इथं काय म्हणावं लागतं, लघु वर्तुळखंड आणि विशाल वर्तुळखंड म्हणावं लागतं. ठीक आहे. सो हा जो भाग आहे छोटावाला, याला तुम्ही काय म्हणणार, लघु वर्तुळखंड. आणि जो मोठावाला भाग आहे त्याला तुम्ही काय म्हणणार बरं, विशाल वर्तुळखंड. लक्षात येते. सो एक आहे लघु वर्तुळखंड, एक आहे तुमचा विशाल वर्तुळखंड. आता बघा, लघु वर्तुळखंड म्हणजे लहान असतो, विशाल म्हणजे मोठा असतो, हे सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे. व्यासामुळे तयार होणाऱ्या वर्तुळखंडाला अर्धवर्तुळखंड म्हणतात. आता बघा, जर व्यासापासून तयार झालं म्हणजे काय, याच्यातून जर बरोबर तुमची रेषा गेली तर याच्यामधून जो जाणारा अर्धा भाग जो आहे ना, त्याला काय म्हणतात बरं, अर्धवर्तुळखंड. त्याला म्हणतात अर्ध. अर्ध का बरं, कारण की अर्धा भाग त्याच्यामध्ये खंडित होतोय ना, सो त्याच्यामुळे त्याला म्हणतात अर्धवर्तुळखंड. लक्षात येते. आणि जो छोटासा असेल त्याला काय म्हणणार, लघु. जो मोठा असेल त्याला काय म्हणणार, विशाल. लक्षात येते. ठीक आहे. चला पुढे जाऊया. पुढे काय सांगितलं बरं, की आता तुम्हाला सांगितलं त्याचं त्या वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ काढा. ठीक आहे. तुम्हाला काय सांगितलं त्यांनी, त्या वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ काढा. म्हणजे समजा आता तुम्हाला हे दिले, हे एवढं, तर तुम्हाला याचं काय काढायला सांगितलं बरं, क्षेत्रफळ काढायचं. मग याचं क्षेत्रफळ कसं काढणार, जसं आपण वर्तुळपाखीचं क्षेत्रफळ काढलं होतं, बरोबर आहे, तसं याचं क्षेत्रफळ कसं काढणार बरं. वर्तुळपाखीमध्ये कशी डायग्राम आली होती बरं, लक्षात येते, आठवते का बघा तुम्हाला, डायग्राम अशी होती. ठीक आहे. ही तशी नाहीये. ही कशी आहे बघा, ही इथून नाही आहे डायग्राम, ही तुम्हाला इथून एवढीच डायग्राम आहे. तुम्हाला याचं काय सांगितलं, एक क्षेत्रफळ काढायचं. हे बघा इथं जे कलर दिलेला आहे हा एवढा, इथे तुम्हाला काय करायचं, याचं क्षेत्रफळ काढायचं. मग आता याच्यासाठी काय काय लागतं बरं, हे क्षेत्रफळ काढण्यासाठी. तर याचं सूत्र काय, याच्या काय काय गोष्टी आपल्याला माहीत असतील तर तुम्ही याचं काय काढू शकता, या वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ काढू शकता. तर त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे बघा, फक्त तुम्हाला एवढा लक्षात ठेवायचा आहे, या 7.4 मध्ये फक्त एक फॉर्म्युला आहे तुम्हाला. ते म्हणजे कोणता बघा, तो म्हणजे आहे तुमचा आर वर्ग. आर म्हणजे काय, जे वर्तुळ दिलं असेल त्याची त्रिज्या, त्याच्यानंतर पाय, आणि थिटा तर तुम्हाला त्याच्यामध्ये जो अँगल दिला असेल तो, त्याला डिवाइड बाय 360 म्हणजे भागिले, आणि वजा साइन थिटा. थिटा म्हणजे काहीतरी अँगल असेल त्याला भागिले 2. लक्षात येतं. आता इथं पायची जी किंमत आहे जनरली तुम्हाला 3.14च घ्यायची. जर एखाद्या वेळेस त्यांनी सांगितली दुसरी तर तुम्हाला ती घ्यावी लागेल. थिटा म्हणजे काय बरं, तर तुमचा जो इथे कोन तयार होतोय, ठीक आहे, याच्यामध्ये जो कोन तयार होतोय ना, अँगल,
तो वाला म्हणजे तुमचा थीटा असेल. आर म्हणजे काय, त्याची जी रेडियस दिली असेल ती तुम्हाला इथं रेडियस म्हणजे त्रिज्या ठेवायची. लक्षात येते काय काय कुठे कुठे ठेवायचंय. ठीक आहे. सो चला आपण एक प्रश्न पहिला सोडूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय आहे आणि काय नाही, कसं सोडवायचं आहे. ठीक आहे. सो आता इथं काय दिलं बघा, आकृतीमध्ये ए केंद्र असलेल्या वर्तुळात एबीसी, बघा हा ए, हा बी आणि हा सी. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला 45 अंशाचा कोन दिलाय. आता बघा हा थोडासा प्रश्न चुकलेला आहे, कारण की बघा इथं एबीसी दिले. एबीसी दिले म्हणजे लक्षात येते का, बघा तुम्हाला असं दिलंय, हा ए, हा बी आणि हा सी दिलाय. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ हा तुम्हाला बी कोन दिलाय. म्हणजे कोणता कोन दिलाय बरं, बी कोन दिलाय. किती दिलाय बरं, 45. पण याच्यामध्ये त्यांनी कोणता कोन 45 सांगितला बरं, ए सांगितलाय. ठीक आहे. सो हा प्रश्न चुकीचा आहे, लक्षात ठेवा. इथं हा जो ए आहे हा ए 45 नाहीये, तुमचा बी 45 आहे. आकृतीत तुम्हाला ए 45 दिलाय, तुमच्या पुस्तकात पण उत्तर चुकीचं दिलंय. 3.71 वगैरे दिलेलं. सो त्याचं उत्तर 3.71 येत नाही. हा कधी येईल 3.71, जर तुम्ही याचा अँगल 45 कन्सिडर केला तर. बघा ना, इथं ए तुम्हाला 45 दिलाय आकृतीमध्ये, पण प्रश्नामध्ये तुम्हाला 45 दिला नाही. प्रश्नामध्ये कोण 45 दिलाय बरं, बी 45 दिलाय. लक्षात येतं, प्रश्नामध्ये बी 45 दिलाय, आकृतीमध्ये ए 45 दिलाय. आता तुम्हाला एक माहिती आहे का बघा सगळ्यांना, त्रिकोणामध्ये काय कन्सेप्ट असते बरं, की जर समजा, ठीक आहे, आता हे तुम्हाला 7 वर्गमुळात 2 दिले, हे पण तुम्हाला 7 वर्गमुळात 2 दिले, हे तर 7 वर्गमुळात 2च असेल का बरं, कारण की त्रिज्या आहे. त्रिज्या वर्तुळावर सगळीकडे कशी असते बरं, सारखी. आता तुम्ही जर थोडंसं लक्ष दिलं ना, तर तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल बघा, की जर एक इथं त्रिकोण तयार व्हायला, बरोबर आहे, आणि त्रिकोण तयार होत असेल तर दोन जर त्रिज्या तुमच्या समान असतील तर यांचे दोन कोन पण कसे असतात बरं, सारखे असतात. म्हणजे हा जर 45 असेल तर हा पण किती असेल बरं, 45 असेल. बरोबर आहे. कारण की इथं काय होते बरं, इथं बाखोबाची म्हणजे काय, त्याला आयसोस्केल ट्रायंगल म्हणतो. ठीक आहे. इंग्लिशमध्ये, आता मराठीमध्ये आपल्याला बघावं लागेल. इंग्लिशमध्ये त्याला आयसोस्केल ट्रायंगल म्हणतात, म्हणजे ज्याच्या दोन बाजू समान असतील तिथे तुमचे त्यांचे दोन अँगल पण कसे असतात बरं, समान. आता दुसरी गोष्ट काय बरं, की या 3 अँगल जे असतात त्रिकोणाच्या, तिन्ही अँगलची जी बेरीज आहे, म्हणजे इथं कोण दिलाय तुम्हाला, ए, इथं बी दिलाय, इथं सी दिलाय, म्हणजे अँगल ए ची, अँगल बी ची आणि अँगल सी ची, ठीक आहे, यांची बेरीज तुम्हाला 180 दिलेली असते. अँगल ए ची, बी ची आणि सी ची बेरीज किती दिलेली असते, 180. आता मला सांगा, अँगल बी तुम्हाला दिलाय, जर तुम्ही प्रश्नामध्ये बघितलं तर 45, आकृतीत बघितलं तर ए 45 दिलाय, जर याच्यात बघितलं तर किती दिले बरं, बी 45 दिलाय. मग बी 45 दिलाय तर ए तुम्हाला माहित नाही बघा, बरोबर आहे. आता बी 45 दिलाय तर मला सांगा सी पण किती असेल बरं, 45च असेल. का बरं 45च असेल, त्याचं कारण हे आहे की दोन बाजू समान आहेत, याचा अर्थ त्यांचे दोन अँगल पण कसे असतील, सेम, दोन कोण कसे असतील, सेम. मग मला सांगा इथून अँगल ए काय भेटेल बरं, 45 आणि 45 किती होतील, 90, आणि हे 90 तिकडे गेले तर काय होतील बरं, 180 मायनस 90 होतील. आणि या 180 मधून 90 जर वजा केले तर इथं किती राहतील बरं, 90 राहतील. लक्षात येतं. याचा अर्थ काय झालं बरं, की अँगल ए जो आहे हा 90 अंशाचा आहे, त्यांनी किती दिला बरं, 45 अंशाचा. मग जर 45 नी सोडवलं, थीटा 45 घेऊन जर सोडवलं तुम्ही, तर तुमचं उत्तर 3.73च येणार आहे. पण ते चुकीचं आहे. का बरं, कारण ते 45 होऊ शकत नाही. जर क्वेश्चन तुम्हाला इकडे दिला त्यांनी एबीसी, बी जर 45 दिलाय तर ए तुमचा 45 येणार नाही, ए किती येणार आहे बरं, 90. तर मी तुम्हाला 90 नी सोडून दाखवतो, तुम्ही कितीनी सोडवणार, तुम्ही 45 नी प्रयत्न करून बघायचा. मी 45चं पण तुम्हाला किमती ठेवून दाखवतो कशा असतात, पण सोडवायचं कशाने तुम्हाला, 90 नी. 90 नी बरोबर आहे, 45 नी ते चुकणार आहे. 45 नी चुकणार आहे म्हणजे त्याचा अँगलच तेवढा येणार नाही, पण त्यांनी दिलंय, आता त्यांनी दिलंय तर मग आपल्याला ते पण काढावं लागेल. सो आपण अगोदर बी 45 कन्सिडर करू. बघा आता बी 45 आहे, मग सी पण 45 असेल, मग ए किती होईल बरं, ए होईल तुमचा 90. तर इथं लिहायचं काय, की ट्रायंगल म्हणजे त्रिकोण एबीसी मध्ये काय लिहिता येईल बरं, अँगल ए अधिक अँगल बी अधिक अँगल सी, म्हणजे त्याला कोण म्हणतो, या तिघांची बेरीज 180 असते. मग अँगल ए तुमच्याकडे नाहीये, अँगल बी तुमच्याकडे 45 आहे आणि सी पण तुमच्याकडे 45 असेल आयसोसेल स्क्वेअर ट्रायंगलनुसार, आणि 45 आणि 45 90 होतील, बरोबर आहे. आणि 90 पलीकडे गेले तर 180 मधून 90 वजा होतील, कारण की धन आहे तिकडे गेल्यावर ऋण होईल, आणि 180 मधून 90 गेले तर 90 राहतील. ठीक आहे. सो हे तुमचं उत्तर यायला पाहिजे. उत्तर म्हणजे फायनल नाहीये, कोण त्याचा 90 अंशाचा यायला पाहिजे. आता यांनी दिला 45, तर 45चा आपण नंतर विचार करू, जसं तुमच्या पुस्तकात दिलंय त्याचा विचार काय करू आपण, नंतर सॉल्व्ह करू त्याला. ठीक आहे. सो 45चा आपण नंतर विचार करूया की काय दिले ते. सध्या आपण काय करू, 90 नी सोडूया. लक्षात येते सगळ्यांना, ठीक आहे.
आता बघा तुम्हाला थिटा आलाय तुमचा 45. मग आता तुम्ही काय लिहिणार बरं त्याचं सूत्र काय बरं वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ काढण्याचं त्याचं सूत्र आहे बघा आर वर्ग कंसामध्ये काय बरं इथं पाय थिटा त्याला भागिले 360 बरोबर आहे वजा इथे किती आहे बरं साइन थिटा भागिले इथे किती आहे बघा तुमच्याकडे 2. चेक करा सूत्र हेच आहे का आर वर्ग बरोबर आहे बघा कंसामध्ये पाय थिटा भागिले 360 वजा साइन थिटा भागिले 2. तर तुम्हाला हे सूत्र वापरायचं आहे लक्षात ठेवा. आता इथं तुम्हाला साइन थिटाच्या सगळ्या किमती माहीत पाहिजे. साइन थिटाच्या म्हणजे काय की साइन 0ची किंमत किती असते साइन 30ची किती असते 45ची त्याच्यानंतर 60ची त्याच्यानंतर 90ची ह्या सगळ्या किमती कुठे शिकलोय बरं आपण ह्या सगळ्या किमती आपण त्रिकोणमितीमध्ये शिकलोय. जर कोणी चॅप्टर बघितला नसेल तर तो चॅप्टर बघून घ्या. आपले सगळे लेक्चर्स वगैरे अपलोड आहेत यूट्यूबला. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं की तुम्हाला सगळे व्हिडिओज दिसतील ते बघून घ्या. त्याच्यामध्ये सगळं दिलेले आहेत आपण ठीक आहे. सो तुम्हाला ते लगेच कळतील की कोणाकोणाच्या व्हॅल्यू तशा मी इथं पण सांगतो पण तिथं बघा ठीक आहे तिथं डिटेलमध्ये. सो आता मला सांगा ए बरोबर आरचा वर्ग म्हणजे कुणाचा बरं 7 वर्गमुळात 2 याचा वर्ग घ्यावा लागेल बरोबर आहे कारण की आर म्हणजे काय त्याची त्रिज्या किती दिली बघा आपल्याला 7 वर्गमुळात 2 दिलेली. त्याच्यानंतर बघा आता पाय तर पायची किंमत किती घ्यायला सांगितली बघा त्यांनी 3.14 घ्यायला सांगितली. आता थिटा किती सांगितलाय बरं आपण सध्या 90 अंशाचा त्याला भागिले 360 वजा आता साइन इथं पण किती ठेवावं लागेल बरं 90 आणि त्याला भागिले खाली किती लिहावं लागेल बरं 2. चेक करा असं लिहिता येईल का. आता याला अजून सोडवलं तर काय होईल बघा इथं 7चा वर्ग किती होईल बरं 49 आणि वर्गमुळात 2 आहे ना त्या वर्गमुळात 2चा वर्ग काय होईल बघा हे दोघं गुणाकारामध्ये कोण कोण बरं 7 आणि वर्गमुळात 2. तर लक्षात ठेवा 7 आणि वर्गमुळात 2 जर गुणाकारामध्ये असतील तर याचा वर्ग घ्यायचा तर आपल्याला 7चा वर्ग वेगळा घ्यावा लागतो आणि वर्गमुळात 2 याचा वर्ग वेगळा घ्यावा लागतो ठीक आहे. सो इथं 7चा वर्ग किती येईल बरं 49 त्याला गुणिले आता इथं वर्गमूळ कट झालं तर इथं किती राहील बरं 2 राहील. लक्षात येते इथं वर्गमूळ कट होईल 2 राहील 7चा वर्ग आपण घेऊन टाकला. क्लिअर आहे ठीक आहे. आता बघा इथं 0 कट करा बरोबर आहे 9 नी भाग द्या 9 1 9 9 चौक 36 तर इथे किती येईल बरं 3.14 भागिले खाली किती येईल बरं 4 वजा आता बघा इथं साइन 90 ची किंमत बघा 1 असते. चेक करा साइन 90 ची किंमत किती असते 1 तर इथं किती येईल बरं मग 1/2 येईल. लक्षात आलं. सो तुम्हाला असं यायला पाहिजे. आता याला आपण पुढच्या पानावर सोडूया ठीक आहे. सो किती येईल बघा 49 गुणिले 2 म्हणजे किती होईल बरं 98. चेक करा बरोबर आहे 49 गुणिले 2 किती होईल 98 होईल. त्याच्यानंतर काय दिले बघा 3.14 भागिले 4 किती दिले इथं बघा 3.14 भागिले 4 वजा 1/2 आहे तर मी काय करतो वरती 2 निगुणतो आणि खाली पण काय करतो 2 निगुणतो. आपण काय केलं वरच्याला पण 2 निगुणलं खालच्याला पण 2 निगुणलं. आता याचं काय येईल बरं मग जर तुम्ही बघितलं हे 98 होईल हे 3.14 होईल भागिले 4 वजा 2 आणि खाली किती येईल बरं 4. आता 2नी का बरं गुणलं लक्षात आलं त्याचं कारण काय बरं त्याचं कारण असं आहे की त्यांचा छेद समान करायचा प्रयत्न केला आपण कारण की याचा छेद 4 होता याचा 2 होता छेद समान असेल तर काय होईल तर बरं याच्या अंशाची बेरीज असेल तर बेरीज होईल वजाबाकी असेल तर वजाबाकी होईल. झालं मग उत्तर येऊन गेलं बघा हे 98 ठीक आहे. यांचा छेद समान आहे म्हणजे एकच लिहिणार आपण इथं 4 आहे इथं 4 आहे तर आपण 4च लिहिणार आणि 3.14 मधून जर 2 गेले तर 1 किती राहतील बरं 14 बरोबर आहे. याला भाग द्या कितीचा भाग जातो बघा 0 बरोबर आहे दशांश. आता 11ला भाग दिला तर 4 दोन्ही किती होतील 8 3 उरतील होतील 34 बरोबर आहे. सो 4 सगळं 24 4 7 28 4 8 32 सो परत 2 उरतील 4 5 20 असं काहीतरी उत्तर येईल. आता यांचा आपल्याला काय करायचं आहे गुणाकार. तुम्हाला डायरेक्ट येत असेल तर करा नाही तर तुम्ही इकडं असं व्यवस्थित वेगळं लिहून केलं तरी चालतं 0.285 गुणिले 98 ठीक आहे. जर तुम्हाला डायरेक्ट जर येत असेल इथं एक एकनी गुणून तर करा नाही तर असं केलं तरी चालतो. आता बघा याचा गुणाकार केलात किती होईल बरं 8 पंचे किती होतील 40 हातच्याले 4 बरोबर आहे 8 8 किती होतील 64 बरोबर आहे आणि 4 किती होतील बरं 68 हातच्याले 6 8 2 16 16 आणि 6 किती होतील 22 परत हातच्या आले 2 8 0 0 आणि इथं येईल 2 बरोबर आहे अधिक आता 9 नी गुणा 9 पाची किती होतील 45 हातच्या आले बघा 4 9 8 72 आणि 4 किती होतील 76 हातच्या आले 7 बरोबर आहे परत 9 2 18 आणि 18 आणि 7 किती होतील बघा 25 परत हातच्या आले 2 9 0 0 आणि इथं 2 सो इथे आला पाहिजे 0 8 आणि 5 किती होतील बघा 13 हातचा आला 1 6 आणि 7 8 आणि 1 9 5 आणि 2 किती होतील बघा 7 आणि इथं आणि किती संख्येनंतर पॉईंट द्यायचा बरं 2 सो याचं उत्तर यायला पाहिजे 27.930 किती याचं
क्षेत्रफळ यायला पाहिजे बरं 27.930. लक्षात ठेवा तुमच्या पुस्तकात 3 दशांश काहीतरी दिले आणि का दिले त्याचं कारण पण सांगितले मी. त्यांनी जो इथं थीटा घेतलाय, आपण जो इथं थीटा घेतला ना, तो थीटा किती घेतलाय बरं 90 घेतलाय. 90 कशामुळे घेतलाय बरं, या प्रश्नावरून आपण 90 घेतलाय. पण जर आकृतीवरून घ्यायचा म्हणलं तर थीटा किती घ्यावा लागेल बरं 45, आणि तो पूर्णपणे चुकीचा आहे, तो चालत नाही. का चालत नाही त्याचं कारण इथं आपण दिलंय. जर आपण 45 घेतला, ते 45 45 45 त्याची बेरीज 180 होते का बरं, नाही होत. सो त्याची बेरीज 180 होणार नाहीये, त्याच्यामुळं आपण याला 45 म्हणणार नाही. तरी पण त्याच्या पुस्तकामध्ये, तुमच्या पुस्तकामध्ये उत्तर बघितलं तर पाठीमागं 3 दशांश काहीतरी दिलेले, आणि ते कसं आलं तर मी इथं तुम्हाला थोडंसं लिहून दाखवतो. त्यांनी काय केलं बघा, इथं सूत्र काय लिहिलं बघा तुमचं, आर वर्ग कंसामध्ये पाय थीटा भागिले 360 वजा साइन थीटा भागिले 2. आता इथे किमती ठेवल्या. आर ची किंमत आहे बघा 3 वर्गमुळात 2 त्याचा वर्ग, सॉरी 3 नाही 7, किती आहे बघा 7 वर्गमुळात 2 आहे. सो 7 वर्गमुळात 2 त्याचा वर्ग, इथं पाय, आणि इथं थीटाची किंमत ठेवली 45 भागिले 360 वजा इथं ठेवलं साइन 45 त्याला भागिले किती बरं 2. आणि याला मग काय केलं त्यांनी, सॉल्व करायचा प्रयत्न केला. आता किती आलं बघा, इथं 7चा वर्ग परत 49 होईल गुणिले वर्गमुळात 2 आणि त्याचा वर्ग काय होईल, कट होईल. इथून काय केलं त्यांनी, याला भाग दिला. ठीक आहे. सो पाय भागिले किती येईल, इथं पाय गुणिले, आता याला जर भाग दिला तर कितीचा भाग जातो बघा, 9 45, 9नी जर भाग दिला तर बरोबर आहे. आणि खाली किती येईल बरं, 9 45, 9 चौक 36 बरोबर आहे. सो इथे येईल 40. चेक करा. अजून याला तुम्ही 5 ने भाग देऊ शकता मायनस. आता साइन 45 ची किंमत असते बघा 1 भागिले वर्गमुळात 2, आणि इथं ऑलरेडी 2 दिलेले आहे तुम्हाला, लक्षात येते. अजून याला भाग दिला तर किती येईल बघा 49 गुणिले 2, इथे येईल पाय, इथे येईल 5 एका 5 5 40 वजा, आता इथे 1 भागिले 2 वर्गमुळात 2 आहे, त्याला 2 वर्गमुळात 2 नी गुणा, 2 वर्गमुळात 2 नी भागा. याला म्हणतात रॅशनलायझेशन. का बरं केलं रॅशनलायझेशन, कारण की वर्गमुळात आहे, याला आपल्याला सोडवायला जरासं अवघड जाणार आहे, त्याच्यामुळे त्यांनी काय केलं 2 वर्गमुळात 2 नी गुणायचं, 2 वर्गमुळात 2 नी भागायचं. याला म्हणतात रॅशनलायझेशन्स करणं. ठीक आहे. आता बघा याला जर सोडवलं तर इथे येईल बघा 98, इथे येईल पाय, त्याच्या भागिले येईल 8 वजा, आता इथं तुम्ही पायची किंमत लिहू शकता बघा. ठीक आहे. जर तुम्हाला लिहायची असेल तर इथं पायची किंमत लिहून टाका 3.14. त्याच्यानंतर बघा 1 नी या 2 वर्गमुळात 2 ला गुणलं तर 2 वर्गमुळात 2च येईल, आणि याने याला गुणलं तर इथं 2 गुणिले 2 किती होईल बरं 4 गुणिले इथं वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 किती होईल बरं बघा, वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 होईल, वर्गमुळात 2 चा काय होईल बरं वर्ग, तर वर्ग आणि वर्गमूळ कट झालं तर किती राहील बरं इथं 2 राहील. लक्षात येतं. आणि इथं परत किती येईल बरं 4 2 8, मग या दोघांचा छेद कसा आहे समान आहे, मग परत याला तुम्हाला सोडवावं लागेल. ठीक आहे. सो तुम्ही याला सॉल्व्ह करा, याचं किती उत्तर येतं चेक करा. बघा आता याला कसं सोडवावं लागेल बरं, इथं घ्यावं लागेल 98 3.14 भागिले 8 वजा इथं किती आलं बरं 2 वर्गमुळात 2, आणि खाली किती आलं बघा 8 आलं. चेक करा, इथं 2 वर्गमुळात 2 आणि 4 2 किती आलं 8 आलं. आता त्यांनी काय सांगितलं बघा, त्यांनी सांगितलं इथं की वर्गमुळात 2 ची किंमत किती घ्या 1.41 घ्या. ठीक आहे. सो त्यांनी सांगितलं वर्गमुळात 2 ची किंमत घ्या 1.41, ते आपण ठेवून देऊ इथं बघा, वजा इथे किती आहे बघा 3.14 भागिले 8, याला गुणिले किती बरं 98 आहे. ठीक आहे. सो हे 98 तसंच ठेवा. आता हे 3.14 वजा, आता दोन्ही याला गुणलं तर 2 8 आणि 2 येईल, म्हणजे 2.82 येईल भागिले 8. बघा या दोघांचा छेद समान आहेत, आपण एकच लिहिलं. हे 3.14 तसंच 2 याला गुणलं तर तुम्हाला हे भेटेल. आता या दोघांची वजाबाकी करा, कुणाची 3.14 ची आणि 2.82 ची. तर बघा 4 मधून 2 गेले तर 2 राहतील, एक इकडे गेला तर 11, 11 मधून 8 गेले तर 3 राहतील बरोबर आहे, आणि इथे 0 येईल. सो इथे किती येईल बघा 0.32 भागिले 8, आणि याला गुणिले किती आहे बरं 98. ठीक आहे. आता याला सोडवा, याचं उत्तर 3 काहीतरी यायला पाहिजे. ठीक आहे. सो हे आलं तुमच्या पुस्तकानुसार. मग आपण थीटा किती ठेवला 45 ठेवला, म्हणून तुम्हाला उत्तर असं आलं. पण ओरिजिनली त्याचं उत्तर किती यायला पाहिजे बरं, जे आपण अगोदर काढलं ते वालं तुमचं उत्तर यायला पाहिजे. लक्षात येते. सो तुमचं ओरिजिनली उत्तर हे यायला पाहिजे, बट तुमच्या बुकमध्ये ते दिलंय तर आपण ते पण थीटा घेऊन सॉल्व्ह करून दाखवले. लक्षात येते सगळ्यांना. ठीक आहे. सो चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढच्या प्रश्नामध्ये काय सांगितलं बरं, सेम की आता डायग्राम दिली आहे पण वरचं दिले, तर तुम्हाला काय सांगितलं की पी क्यू आर, म्हणजे हा पी हा क्यू आणि हा आर बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला काय सांगितलं बघा, अँगल जो आहे तो तुमचा पी क्यू आर
हा किती अंशाचा दिलाय बरं 60 अंशाचा आणि ओपी किती दिलाय बरं 10. बघा आता ओपी म्हणजे काय बरं इथून इथपर्यंत यालाच तुम्ही काय म्हणणार बरं रेडियस. तो त्रिज्या किती दिली बरं 10. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला इथं दिलेलं आहे ना वर्गमुळात 3 तर तुमच्या आन्सरमध्ये वर्गमुळात 3 यायला पाहिजे कारण त्यांनी दिले म्हणजे ते कुठेतरी येणार आहे. लक्षात येते ठीक आहे. चला मग आता आपण प्रश्नाकडे जाऊया. सूत्र काय बरं त्याचं वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ काढायचं आर वर्ग कंसामध्ये काय बरं पाय थीटा भागिले 360 वजा इथे काय बरं साइन थीटा बरोबर आहे साइन थीटा भागिले इथे किती बरं 2. चेक करा. आता इथं तुम्हाला फक्त किमती ठेवायच्या काय बघा आर वर्ग आर किती दिलाय बरं 10 त्याचा वर्ग करा कंसामध्ये 3.14 गुणिले आता थीटा किती दिलाय बरं 60 भागिले खाली किती दिलंय 36 वजा इथं साइन आता साइन किती किंमत ठेवावं लागेल इथं 60 भागिले किती 2. चेक करा. इथून तुम्ही काय करू शकता बरं 1 0 कमी करू शकता 6 याला भाग द्या 6 1 6 6 6 36 म्हणजे किती येईल बरं इथे येईल तुमचा 100 बरोबर आहे. 10चा वर्ग इथं किती येईल 100 इथं राहतील 3.14 त्याला भागिले किती आहे बघा इथं 6 वजा आता साइन जर तुम्ही 60 ची किंमत बघितली ना साइन 60 ची किंमत तर त्याची किंमत असते बघा वर्गमुळात 3 भागिले 2 आणि ऑलरेडी तुमच्याकडे 1/2 आहे. बघा हे खालचे 2 तसेच ठेवले आणि साइन 60 ची किंमत किती असते बरं वर्गमुळात 3 भागिले 2 असते. आता याला अजून सोडवलं तर काय होईल बघा हे 100 इथे 3.14 भागिले 6 वजा यांचा गुणाकार केला तर वरती येईल वर्गमुळात 3 खाली येईल 4. बघा वर्गमुळात 3 गुणिले 1 वर्गमुळात 3 आणि खाली बेदोनी किती होतील 4. लक्षात येतं. आता परत काय करायचं बरं आता यांचा एक तर छेद समान करा तर 6 आणि 4 कुणाच्या टेबलमध्ये नाही आहेत सो छेद समान होणार नाही बरोबर आहे म्हणजे सॉरी 6 आणि 4 जे आहेत तर ते एकमेकांच्या टेबलमध्ये नाही तर यांचा छेद समान करणं सध्या पॉसिबल नाहीये. मग दुसरी गोष्ट काय करू शकता एक तर यांचा तिरपा गुणाकार करून सोडवा नाही तर दुसरी बेस्ट मेथड काय बरं तर दुसरी बेस्ट मेथड ही आहे की याला काय करायचं बरं दुसरी मेथड अशी आहे की हे दोघं म्हणजे या दोघांच्या टेबलमध्ये सगळ्यात लहान संख्या कोण आहे बघायचं 6 आणि 4च्या टेबलमध्ये सगळ्यात लहान संख्या कोण आहे ते बघायचं. आता बघा 6 आणि 4च्या टेबलमध्ये सगळ्यात लहान कोण आहे बरं तर 4 त्रिक 12 आणि 6 दोन्ही 12 म्हणजे 12 ही संख्या आहे बरोबर आहे म्हणजे 6च्या टेबलमध्ये पण 12 आहे आणि 4च्या टेबलमध्ये पण 12 आहे सगळ्यात लहान संख्या म्हटला तुम्ही म्हणसा सर पुढची नाही का 18 किंवा त्याच्या पुढे जे पण येईल 24 18 तर नाही येणार 24 वगैरे तर ते आहे पण सगळ्यात लहान म्हणलं मी. सो लहान कोण यायला पाहिजे बरं लहान यायला पाहिजे 12. मग याला 12 करण्यासाठी मला सांगा कितीनी गुणावं लागेल बरं या वरच्या संख्येला कितीनी गुणावं लागेल आपल्याला 2नी आणि खाली पण कितीनी गुणावं लागेल 2नी तेव्हा हे किती होतील 12 होतील. बघा खाली जर गुणलं तर वर पण गुणावं लागतं गणित काय सांगतं खाली गुणलं तर वर पण गुणावं लागतं आणि इथं किती बघा वर्गमुळात 3 भागिले 4 आहे तर याला पण 2नी गुणा याला पण 2नी गुणा. ठीक आहे. सो खाली गुणलं 2नी तर वर पण 2नी काय करावं लागतं गुणावं लागतं. लक्षात आलं. आता याला सोडवा बघा हे 100 तसंच ठेवा. आता दोन्ही याला गुणलं तर 2 चोक 8 होतील परत 2 1 2 आणि 2 त्रिक 6 म्हणजे एवढं येतं. खाली किती येईल बरं 6 दोन्ही 12 वजा आता इथं वर्गमुळात 3 ची किंमत ठेवा बघा वर्गमुळात 3 ची किंमत किती सांगितली 1.73 इथं ठेवा 1.73 त्याला गुणिले 2 भागिले इथं पण किती येईल बरं जर याला गुणला पण ते याला 2नी नाही गुणता येत का बरं कारण 12 करायचं म्हटलं याला कितीनी गुणावं लागेल याला गुणावं लागेल आपल्याला 3नी कितीनी गुणावं लागेल याला गुणावं लागेल बघा आपल्याला 3नी. लक्षात येतं कारण 2नी गुणलं तर 4 2 8 होईल ना 3नी गुणावं लागेल म्हणजे 4 त्रिक किती होतील 12. सो वरती येईल तुमचं 3नी गुणायचं आणि खाली येईल तुमचं 12. लक्षात येतं. आता या दोघांचा छेद कसा झाला बरं समान झाला. आता याला सोडवा सो सोडवलं तर किती येईल बरं इथे येईल तुमचं 100 इथं 6.28 त्याला भागिले 12 वजा आता इथं किती येईल बरं बघा यांनी जर गुणलं तर 3 त्रिक 9 होतील बरोबर आहे. सो किती यायला पाहिजे बघा 3 त्रिक 9 खाली तर 12 तुमचं तसंच येईल. त्याच्यानंतर कोण येईल बघा 3 7 21 21ला 1 बरोबर आहे हातच्या आले 2 आणि परत काय होईल बघा 3 1 3 3 आणि 2 किती होतील 5 तर चेक करा एवढे येते का 5.19. ठीक आहे. आता थोडंसं खालीवर झालं कारण की इकडे बघा परत लिहा बरोबर आहे की नाही. सो 3 त्रिक 9 त्याच्यानंतर किती होतील बरं 3 7 21ला 1 हातच्या आले 2 3 1 3 आणि 2 5 बरोबर आहे. सो एवढे यायला पाहिजे. आता बघा याला अजून सोडवलं तर काय येईल बरं हे 100 तसंच यांचा छेद समान आहे म्हणजे एकच लिहा आणि या 6.28 मधून 5.19 काय करा वजा करा. आता तुम्हाला डायरेक्ट वजा करता येत असेल तर करा नाही तर तुम्ही असं पण करू शकता 6.28 वजा 5.19 बरोबर आहे. सो याच्यातून जाणार नाही म्हणून इकडे द्या. चुकीच झाले बरं 18
18 मधून 9 गेले तर 9 राहतील. इथं राहिला 1, 1 मधून 1 गेला तर 0 आणि इथं 6 मधून 5 गेला तर 1. बरोबर आहे. सो याचं उत्तर यायला पाहिजे 1.09. त्याला भागिले किती 12. चेक करा 1.09 भागिले 12. एकदा चेक करू आपण कुठं चुकलंय का काय झालंय का. सो 2 चोक 8, 2 1 2, 2 त्रिक 6 हे बरोबर आले. त्याच्यानंतर वर्गमुळात 3 त्रिक 9, त्याच्यानंतर 3 7 21 ला 1 हातचे आले 2, 3 2 6. तर हे बरोबर आलेलं आहे. ठीक आहे. आता याला काय करावं लागेल तुम्हाला, परत या 100 नि गुणायचे. मग 100 नि गुणायचं तर 2 शून्य काय करावं लागेल बरं, आपल्याला पुढे द्यावं लागतील. बरोबर आहे. 100 नि याला गुणलं, बघा याच्या खाली काही नाही म्हणजे 1 आहे, तर खालच्याचा आणि खालच्याचा गुणाकार होईल तर 12 होईल. आणि 100 नि याला गुणलं तर हे 2 शून्य काय करेल बरं, पुढे घेऊन जाईल, म्हणजे किती होईल 109. आता याला भाग जर दिला तर 12 12 पंचे 60, 12 सत्ती 72, 12 7 84, 12 8 96, 92 800. ठीक आहे. सो 8चा भाग जाईल. बरोबर आहे. सो 1 उरल, परत भाग जाणार नाही म्हणून 0 द्या आणि पुढे अजून किती होईल बघा तुमचा, आणि मग आय थिंक मला वाटतं काहीतरी 7चा वगैरे भाग जायला पाहिजे. सो 8.07 यायला पाहिजे. चेक करा 12 याला भाग दिला तर 8.07 वगैरे त्याच्या जवळपास काहीतरी यायला पाहिजे, पण 8 फिक्स यायला पाहिजे. लक्षात येते. आणि याचं हे काय काढलं आपण, वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ काढलंय. सो इथे युनिट लिहायला विसरू नका त्याचं, सेंटीमीटर स्क्वेअर. याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये पण सेंटीमीटर स्क्वेअर लिहा. क्लिअर आहे. ओके, चला मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. सेम तेच आहे, काहीच बदल नाही आहे. बघा इथं पण तुम्हाला तसंच वापरायचं आहे. काय दिलं बरं तुम्हाला, PAR हा अँगल दिलाय. बरोबर आहे. किती दिलाय बघा, PAR दिलाय तुम्हाला 30. तुम्हाला AP म्हणजे बघा इथून इथपर्यंत म्हणजे हे कोण झालं बरं, त्याची त्रिज्या. तर तुम्हाला AP जो दिलाय तो किती दिलाय बरं, 7.5. त्यालाच आपण काय म्हणतो, त्रिज्या. मग आता सूत्र काय बरं, वर्तुळखंडाचे क्षेत्रफळच काढायचे ना. बरोबर आहे. सो सूत्र काय बरं, सूत्र आहे बघा R वर्ग कंसामध्ये किती यायला पाहिजे बरं, इथं पाय थीटा भागिले 360 गुणिले साइन थीटा भागिले 2. इथं गुणिले नाहीये, इथं कशाचं चिन्ह यायला पाहिजे, वजाबाकीचं. लक्षात येतं. सो किमती ठेवा बघा. A बरोबर R वर्ग म्हणजे काय बरं, 7.5 त्याचा वर्ग. पायची किंमत किती घेणार बरं, 3.14 भागिले 360 गुणिले थीटा किती घेणार बरं, इथं 30 वजा. आता साइन किती घेणार बरं, 30 घेणार आपण, त्याला भागिले किती लिहिणार इथं 2. आता याला जर सोडवलं तर किती येईल बरं, 7.5चा वर्ग. तर बऱ्याच जणांना येणार नाही, तर काय करा तुम्ही, 7.5 गुणिले 7.5 करा. याचा वर्ग म्हणजे काय बरं, त्या संख्येने त्या संख्येलाच परत गुणायचे. लक्षात येते. सो 5 ने गुणलं तर किती होईल बघा, 5 5 25 हातचे आले 2, 7 5 35 आणि 2 किती होतील बरं, 37 प्लस 7 5 35. बरोबर आहे. हातचे आले 3, 7 7 49 आणि 3 किती होतील बरं, 50 51 आणि 52. याची बेरीज जर केली तर 7 आणि 5 किती होतील बघा, 12. हातचा आला 1, 3 आणि 2 5 आणि 1 6 आणि 5. दोन संख्येनंतर दशांश द्या. सो 56.25 यायला पाहिजे. चेक करा 7.5चा वर्ग 56.25 यायला पाहिजे. ठीक आहे. आता परत इथं 1 0 1 0 कट करा. बरोबर आहे. याला 3 नी भाग द्या बघा, 3 1 3, इथं पण 3 1 3, 3 2 6. सो वर किती येईल बरं, 3.14, खाली किती येईल बरं, 12 वजा. आता इथं साइन थीटाची 30 ची किंमत जर बघितली तर साइन 30 ची किंमत असते बघा, साइन 30 ची किंमत यायला पाहिजे 1/2 आणि ऑलरेडी खाली किती आहेत बरं, 2 आहे. तर किती यायला पाहिजे बरं, 1/2 गुणिले 1/2. हे 1/2 कोणते बरं, ऑलरेडी खाली 2 आहेत ते, आणि हे 1/2 कुठून आणले बरं, तर त्या साइन 30 ची किंमत 1/2 आहे म्हणून आणले. लक्षात येतं. ठीक आहे. सो आता मी हे रफ करतो गुणाकार, आता इकडे लिहून टाकू आपण. ठीक आहे. मग पहिल्या ह्याच्यात किती दिले बरं, 56.25 कंसामध्ये. आता इथे किती दिले बरं, 3.14 भागिले 12 वजा इथे किती येईल बरं, 1/4. बघा येते का. आता याला अजून सोडवलं तर किती येईल बरं, 56.25 कंसामध्ये 3.14 भागिले 12. आता याला जर 12 बनवायचं असेल तर याला कितीने गुणावं लागेल बरं, 3 नी. मग मॅथ काय सांगतं, खाली 3 नी गुणलं तर वर पण काय करावं लागेल तुम्हाला, 3 नी गुणावं लागेल. मग खाली किती येईल, 4 त्रिक 12 होईल. लक्षात येते. म्हणजे किती येईल बघा इथं, 56.25 कंसामध्ये 3.14 भागिले 12 वजा 3/12. बरोबर आहे. सो यांचा छेद समान आहे, तर किती यायला पाहिजे बरं, इथे यायला पाहिजे 3.14 मधून 3 गेले तर 0.14 यायला पाहिजे, खाली किती यायला पाहिजे, 12. चेक करा. ठीक आहे. आणि याला काय करा तुम्ही, भाग द्या, नाही तर अगोदर याने याला गुणा आणि मग भाग द्या. काही केलं तर तुमचं उत्तर सेम येणार आहे, काही फरक पडत नाहीये. सो हे किती होईल बघा, 56.25 गुणिले, आता 12 नी भाग द्यायचा तर द्या, नाही तर तुम्ही काय करा, 56.25चा आणि 0.14चा गुणाकार करा आणि मग त्याला 12 नी काय करा, भाग द्या.
लक्षात येते. सो कसंही केलं तर तुम्हाला सेम आन्सर येईल तुमच्या मनाने. सो आपण ट्राय करू. बघा किती बरं, 56.25 गुणिले 0 पॉईंट किती बरं इथं 14, त्याला भागिले 12 आहे. एकदा चेक करतो मी तेवढंच आहे का, कुठे गेला तो, हां 0.14 गुणिले किती बघा भागिले 12 आहे ना, हां तर बरोबर आहे. सो आता यांचा गुणाकार करा बघा, कुणाचा बरं, या 56.25चा गुणिले 0.14चा, बरोबर आहे. सो किती होईल बघा, 4 पंचे 20, हातचे आले 2, 4 दोन्ही 8 आणि 2 10, परत हातचा आला 1, साइन चोक 24 आणि 1 25, परत हातचे आले 2, 4 पंचे 20 आणि 2 22, अधिक आता 1 नी 5 ला गुणलं तर 5च येईल, इथं 2च येईल, इथं 6च येईल, इथं 5च येईल, बरोबर आहे. 0 गुणलं तर 0 0 0 आणि 0 येईल. याला जर सोडवलं तर 0 5 5 आणि 2 7, 6 आणि 2 8, 5 आणि 2 परत इथे किती येतील बरं 7, बरोबर आहे. आणि इथं 0 आणि किती संख्येनंतर 0 द्यायचा बरं, टोटल 4. सो 1 2 3 आणि 4. सो किती यायला पाहिजे त्याचं 7.8750. सो याचं किती यायला पाहिजे बघा, 7.8750 भागिले 12. ठीक आहे. आता याला 12नी भाग जाणार नाही 7.8 ला, सो 0 द्या दशांश. आता किती झाले बरं 78, 12 पंचे 60, 12 सख्खी 72, बरोबर आहे. 4 उरले, परत झाले किती बघा 12 सख्खी 72 ना, 6 उरले 67 झाले, परत 12 पंचे 60, बरोबर आहे. सो परत किती 7 उरतील, सो परत होतील, परत याला 12 दोन्ही 24 वगैरे. सो तुमचं उत्तर याच्या जवळपास काहीतरी यायला पाहिजे. चेक करा एवढं उत्तर येते का, लक्षात येते. सो अंतरखंडित कोण एवढा यायला पाहिजे. लक्षात आलं प्रश्न कसा आहे, काय काय सांगितलं होतं, सोपं आहे, सूत्र एकच आहे बघा, काही लोड घ्यायचा नाही, ते सूत्र ठेवायचं आणि फक्त सोडवायचं आहे. लक्षात येते. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 4 कडे जा. 4 कडे काय सांगितलं बघा, आता तुम्हाला सांगितलं की छायांकित भागाचे क्षेत्रफळ 114 सेंटीमीटर आहे. लक्षात येते की केंद्र ओ असलेल्या वर्तुळात पी क्यू ही जीवा दिलेली आहे, ती जीवा दिली आहे तुम्हाला, आणि ट्रायंगल पीओ क्यू म्हणजे याचा जो त्रिकोणचा जो कोन आहे तो 90 अंशाचा वगैरे सगळं दिलंय. पण काय दिले, आता भागाचे क्षेत्रफळ दिले. लक्षात ठेवा, आता तुम्हाला उलट दिले, आता तुम्हाला काय दिले बरं, क्षेत्रफळ दिले. मग क्षेत्रफळाचं सूत्र काय बरं, ए बरोबर आर वर्ग कंसामध्ये पाय थीटा भागिले 360 वजा साइन थीटा भागिले किती आहे बरं 2 आहे. पण आता तुम्हाला सांगितलं वर्तुळाची त्रिज्या काढा. आता कोण काढायचं बरं, वर्तुळाची त्रिज्या, म्हणजे याचा अर्थ आता प्रश्न फिरलाय, वर्तुळाची त्रिज्या काढायची तुम्हाला, म्हणजे आर काढायचंय. मग वर्तुळाचं क्षेत्रफळ पण दिले तुम्हाला, बरोबर आहे. सो किती दिले बरं 114, इथं लिहून टाका. आर वर्ग कंसामध्ये पायची किंमत 3.14 गुणिले थीटा दिलाय तुम्हाला 90 भागिले 360, बरोबर आहे, वजा आता इथं साइन किती लिहावं लागेल बरं आपल्याला, 90 भागिले किती इथं 2. चेक करा, इथून शून्यानी कट करा बघा, 9 1 9, 9 चौक 36, बरोबर आहे. त्याच्यानंतर इथे किती येईल बघा 114 बरोबर आर वर्ग कंसामध्ये इथे किती येईल बरं 3.14 भागिले 4 वजा आता साइन 90 ची किंमत 1 असते बघा, बरोबर आहे, त्याला भागिले 2. आता परत यांचा छेद समान नाहीये, सो याचा छेद समान करायचा प्रयत्न करू आपण. सो काय येईल बरं, इथे येईल 3.14 भागिले 4, बघा 3.14 भागिले 4. आता याला किती बनवावं लागेल बरं, आपल्याला 4 बनावं लागेल. मग त्याच्यासाठी याला किती गुणावं लागेल बरं, याला आपल्याला 2 वर गुणावं लागेल, खाली पण किती गुणावं लागेल 2. का बरं, का आलं का, कारण की दोघांचा छेद समान करायचा आहे आपल्याला. मग हे 4 आहे, याला तर आपण 2 नाही बनवता येणार, बनवायचं म्हटल्यावर अवघड जाईल. मग याला 4 बनवू, तर याला 4 बनवण्यासाठी किती गुणावं लागेल 2. मग खाली गुणलं तर वर पण गुणावं लागेल. लक्षात येते. सो किती यायला पाहिजे बरं 144 बरोबर आर वर्ग. आता या दोघांचा छेद काय होईल बरं, समान म्हणजे 4, कारण की याचा पण 4 आहे, याचा पण 4 येईल. आता इथं किती येईल बरं 3.14 वजा 2 यायला पाहिजे. लक्षात येते. आता याला जर सोडवलं तर 144 बरोबर आर वर्ग आणि 3.14 मधून जर 2 वजा केले तर 1.14 राहील, भागिले किती येईल बघा 4 येईल. लक्षात येते. आता अजून जर सोडवायचं म्हणलं तर आपल्याला आर ची किंमत काढायची बघा, तर आपण पुढच्या पेजवर जाऊ. ठीक आहे, काय दिले बरं इकडे दिले 144 बरोबर आर वर्ग कंसामध्ये दिले 1.14 भागिले 4 दिले. तर बघा हा भागाकारामध्ये इकडे गेला तर काय होईल बरं, गुणाकारामध्ये जाईल, बरोबर आहे. हा वरती आहे तर इकडे आला तर कुठे येईल बरं, भागाकारामध्ये जाईल, बरोबर. काय बरं इथं आर वर्ग आहे. आता मला सांगा 1.4 नी 44 नी भाग देता येईल का, सध्या तुम्हाला नाही, कारण की त्याचा टेबल म्हणणं अवघड आहे. मग दुसरी सोपी मेथड काय बरं, सिंपल काय करायचं, याला फक्त 100 नी मल्टिप्लाय करायचं वरती, 100 नी खाली डिवाइड. 100 नीच का बरं, कारण की याला जर 100 नी तुम्ही मल्टिप्लाय केलं म्हणजे 100 नी जर याला गुणलं तर काय होईल बरं, खालच्याला 100 नी गुणल्यावर याचे 2 शून्य पुढे जाईल,
म्हणजे खाली किती येईल बरं 144. बरोबर आहे. म्हणजे आपण काय केलं, याला 100 गुणलं आणि याला पण आपण काय केलं 100 गुणलं. लक्षात येतं, वरती पण 100 गुणलंय आपण आणि खाली पण काय केलं आपण 100 गुणलंय. मग आता बघा, खाली 100 गुणलं तर खाली किती होईल बरं 144 होईल. 100 याला जर गुणलं तर 144 होईल आणि इथं जर गुणाकार केला तर किती होईल बरं 4 गुणिले 144 गुणिले इथं किती येईल बरं 100 बरोबर आर वर्ग. आता तू म्हणसास तर याचा गुणाकार का बरं नाही केला, तर त्याचं रिझन सोपं आहे बघा, काय की हे 144 हे 144 कट करून टाका. लक्षात येते. मग 100 गुणिले 4 काय येईल बरं, सो इथं आर वर्ग बरोबर येईल 100 गुणिले 4 400. बघा 100 गुणिले 4 करून टाका, हे 2 कट झाले. का बरं कट झाले, कारण की याला 100 गुणलं तर 2 पॉईंट तुमचे पुढे जातील म्हणजे 144 होईल. लक्षात येते. सो ते कट झाले आणि आर वर्ग बरोबर 100 आहे. म्हणजे याचा अर्थ याला जर वर्गमुळात टाकलं तर याला पण वर्गमुळात टाकावं लागेल. बरोबर आहे. मग इथं वर्ग आणि वर्गमूळ काय होईल बरं कट आणि 400 कोणाचा वर्ग आहे बरं 20चा. बरोबर आहे. याचा अर्थ याची जी त्रिज्या आहे ती किती यायला पाहिजे बरं 20 सेंटीमीटर यायला पाहिजे. लक्षात आलं. याची जी त्रिज्या आहे ती किती यायला पाहिजे बरं 20 सेंटीमीटर. लक्षात आलं काय केलं आपण. सो एकदम सोपा प्रश्न होता बघा हा. तर काय फक्त किमती ठेवायच्या होत्या आणि त्याला सोडवायचं होतं तुम्हाला. लक्षात येते. ठीक आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया, शेवटच्या. ठीक आहे. शेवटच्या प्रश्नामध्ये काय सांगितलं बघा तुम्हाला याच्यामध्ये, सेम की 15 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाची, म्हणजे 15 सेंटीमीटर काय बरं त्याची त्रिज्या आहे. सो आपण ती लिहून टाकली. पुढे काय सांगितलं बरं, वर्तुळाची PQ ही जीवा असून केंद्राशी 60 अंशाचा कोन करते. ती केंद्राशी किती अंशाचा कोन करते बरं 60 अंशाचा करते. बरोबर आहे. त्या जीवेमुळे झालेल्या विशाळ वर्तुळखंड आणि लघु वर्तुळखंड याची क्षेत्रफळे काढा. म्हणजे आपल्याला इथं दोन काढायची. एक कोणता काढायचा बरं, विशाल वर्तुळखंड. विशाल म्हणजे जो मोठा होता तो. लक्षात येते. विशाल वर्तुळखंड. आणि दुसरा कोण काढायचा आहे बरं, लघु वर्तुळखंड. ठीक आहे, लघु वर्तुळखंड. लक्षात आलं. आपल्याला दोन काढायचे, एक लघु आणि एक विशाल. आतापर्यंत आपण जे सगळं सूत्र बघितलं ते कुणाचं होतं माहिती आहे ना, कुणाचं होतं बरं, बरोबर आहे, कुणाचं, विशाल वर्तुळखंडाचं. म्हणजे याचा अर्थ आपण आतापर्यंत जे सूत्र बघितलं, ठीक आहे, ते होतं तुमचं आर वर्ग, इथं होतं पाय थीटा, खाली होतं साइन थीटा, सॉरी 360, बरोबर आहे, वजा साइन थीटा भागिले किती होतं 2. ते हे कुणाचं होतं बरं, हे होतं तुमचं लघु वर्तुळाचं. मग आता अगोदर कोण काढू आपण, लघु वर्तुळखंड. म्हणजे काय करू, पहिल्यांदा काढू बघा लघु वर्तुळखंड. ठीक आहे. मग आता लघु वर्तुळखंड काढायचा आहे, त्याच्यात किमती ठेवा बघा. तर ए बरोबर आर किती दिल्या बरं तुम्हाला, त्रिज्या 15 त्याचा वर्ग कंसामध्ये, इथं किती येईल बरं पाय, पायची किंमत सांगितली 3.14 इथं दिली बघा. बरोबर आहे. त्याला गुणिले थीटा, थीटा किती दिलाय बरं 60 भागिले किती दिलाय 360, वजा इथं साइन, साइनची किंमत किती ठेवावं लागेल बरं 60 भागिले खाली किती घ्यावं लागेल बरं 2. चेक करा खाली किती घ्यावं लागेल 2. आता याला सोडवा किती येईल बघा. सो याचा यायला पाहिजे 15, 15चा वर्ग किती येईल बरं 225. बरोबर आहे. चेक करा 15चा वर्ग किती येईल 225. आता याला जर शून्यानी कट केलं, बरोबर आहे, 6 भाग दिला तर किती येईल बरं, इथे येईल 6 1 6 आणि 6 6 36. इकडे किती येईल बरं, साइन 60 ची किंमत किती असते बरं, वर्गमुळात 3 भागिले किती असते 2 आणि भागिले ऑलरेडी तुमच्याकडे 2 आहे. लक्षात ठेवा साइन 60 ची किंमत किती असते 3 वर्गमुळात 3 भागिले 2. तुम्हाला माहित नसतील तर ऑलरेडी मी सांगितलंय, त्रिकोणमिती चॅप्टर शिकलोय आपण, त्याच्यामध्ये सगळ्या किमती लिहून दिलेल्या आहेत मी, कसं सोडवायचं काय सगळं सांगितलेलं आहे. कुणी बघितलं नसेल तर ते चॅप्टर बघा, नसेल तर ॲटलिस्ट त्याच्या किमती पाठ करा. त्रिकोणमिती या चॅप्टरमध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत सगळ्या प्रकरणामध्ये, त्या किमती पाठ करा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. सो ही वर्गमुळात 3 भागिले जी 2 लिहिली ही कुणाची किंमत आहे बरं, साइन 60 ची, आणि हे 2 जे आहे ते हे सूत्राचं आहे आपलं. ठीक आहे. आता याला सोडवायचा प्रयत्न करू. किती येईल बरं, हे येईल 225, इथे येईल 3.14 भागिले, आता यांचा छेद काय करावं लागेल बरं, समान. सो समान करण्यासाठी सेम परत इथे किती आलं बरं 4 आलं, इथे किती आलं 6. मग 6 आणि 4 आलं तर एकमेकांच्या टेबलमध्ये नाही येत ते, 6 4च्या नाही, 4 6च्या नाही. मग या दोघांच्या टेबलमध्ये सगळ्यात लहान संख्या कोण आहे, तर अगोदरच्याच प्रश्नामध्ये बघितली आपण, बरोबर की नाही, प्रश्न क्रमांक 3 मध्ये, त्याच्यामध्ये किती होती बरं, त्याच्यामध्ये होती 12. मग याला 12 करण्यासाठी किती गुणावं लागेल बरं 2. मग खाली 2 गुणलं तर वर पण 2 गुणावं लागेल. आता इथे तुमच्याकडे ऑलरेडी बघा वर 2 गुणिले 2 4 आहे. सो याला तुम्हाला गुणण्यासाठी या 4ला किती गुणावं लागेल 3. ठीक आहे. मग वर पण किती गुणावं लागेल बरं 3, कारण खाली 4 3 किती होईल 12 होईल. लक्षात येते. ठीक आहे. मग आता जाऊया आपण पुढे. तर किती येईल बघा, इथं ए बरोबर इथे यायला पाहिजे बघा 200, सॉरी
ए बरोबर किती यायला पाहिजे बघा 225 कंसामध्ये 3.14 गुणिले इथे किती आहे बरं 2 खाली किती आहे 12 चेक करा 3.14 गुणिले 2 भागिले 12 आणि तिकडे किती आहे बरं वर्गमुळात 3 गुणिले 3 भागिले किती बरं 12 तीननीच का बरं गुणलं कारण की तरच त्यांचा गुणाकार 12 येईल ना ऑलरेडी 2 गुणिले 2 किती आहे 4 आहे मग 4ला कितीने गुणल्यावर 12 येईल 3नी मग खाली गुणलं तर वर पण गुणावं लागेल पण वर्गमुळात 3 ची किंमत किती दिली बरं 1.73 सो इथं लिहून टाकू किती दिली बरं 1.73 त्याला गुणिले 3 भागिले 12 आणि इथं 3.14 गुणिले 2 भागिले 12 चेक करा असं येते का सगळ्यांचं ठीक आहे आता याला गुणाकार करू किती येते बघा हे 225 तसंच ठेवा दोन्ही याला गुणलं तर 2 चोक 8 परत बे सख सॉरी 2 त्रिक 6 बरोबर आहे बघा 2 चोक 8 त्याच्यानंतर 2 एक 2 आणि 2 त्रिक 6 खाली 12 आहे बघा इथं पण 12 आहे तर आपण एकच 12 लिहू त्याच्यानंतर वजा आता याला 3 नी गुणलं तर 3 त्रिक 9 3 7 21 ला 1 हातच्याले 2 3 1 3 आणि 2 5 सो याचं येईल 5.19 लक्षात येते मग परत बघा 6.28 मधून 5.19 वजा करायचे आता केलं होतं तसंच बघा परत एक इकडे हातचा द्या 18 मधून 9 गेले तर 9 इथं 0 आणि इथं 1.09 येतील बरोबर आहे सो इथं यायला पाहिजे बघा 225 कंसामध्ये 1.09 भागिले खाली किती यायला पाहिजे 12 चेक करा आता तुम्हाला डायरेक्ट 12 भाग देता येत असेल तर द्या नाही तर या 1.09 ला कितीने गुणा बरं 225 नी का बरं 225 नी कारण की गुणाकारामध्ये आहे ना सो 1.09 ला 225 नी गुणा आणि 12 नी मग भाग द्या तसं पण चालतं आता देऊया सो किती होईल बघा 5 9 45 बरोबर आहे हातच्या आले 4 5 0 0 शिला 4 5 1 5 चेक करा 92 18 8 हातचा आला 1 2 0 0 1 2 1 2 परत इथं हातचा द्या 92 18 8 हातचा आला 1 2 0 0 आणि 1 परत 2 1 2 चेक करा तुम्ही गुणाकार एवढा येतो का 8 आणि 4 12 शिला 2 हातचा आला 1 बरोबर आहे सो 5 आणि 1 6 8 आणि 6 14 आणि 1 15 शिला 5 हातचा आला 1 सो 2 आणि 1 3 3 आणि 1 4 आणि इथं 2 आणि किती संख्येनंतर दशांश द्यायचा बरं 2 संख्येनंतर तर यांचा जो गुणाकार आहे सगळं उत्तर आहे ते किती यायला पाहिजे बरं 245.25 भागिले किती यायला पाहिजे 12 चेक करा 245.25 भागिले 12 एवढे येते का चेक करा ठीक आहे आता काय करायचं बरं तुम्हाला या 12 नी परत या 245 किती दोन संख्येनंतरच भाग द्यायचा पॉईंट द्यायचा होता ना चेक करा एकदा हां बरोबर आहे ठीक आहे सो 245.25 भागिले 12 आहे तर 12 नी याला भाग द्यायचा आहे आता कितीचा भाग जातोय बघावं लागेल सो पहिल्यांदा डायरेक्ट 12 नी 24 ला जर दिलाय तर 12 दोन्ही किती होतील बरं 24 जाणार नाही 5 ला मग दशांश द्या मग होतील 50 बरं मग 12 चोक 12 25 12 1 2 सॉरी 12 1 12 12 2 24 12 3 36 12 चोक 48 परत 2 उरले 22 परत 12 1 12 12 2 24 तर 12 1 12 सो 2.41 काहीतरी यायला पाहिजे सो आपण एकदा चेक करू याचा एरिया जो आहे तो एवढा येतोय का ठीक आहे कारण मला वाटतं आय थिंक कुठेतरी गडबड होते काय की पण एकदा मी चेक करतो एवढे येते का ओके तुम्ही चेक करून घ्या मी पण बघतो पुस्तकाच्या पाठीमागे काय दिले ते सो प्रश्न क्रमांक बघा किती नंबरचा आहे तो शेवटचा आहे सो त्याचं त्यांनी दिलंय 20.43 त्याचं उत्तर किती आलंय 245.25 हां बरोबर आहे ठीक आहे हां इथे आपला एक शून्य द्यायचा राहिला ना बरोबर आहे याला भाग द्यायचा असेल आपल्याला त्याला भाग दिलाय पण डायरेक्ट मग पुढचं घेता येणार नाही ना हां इथे आपलं एक राहिलं ना 20.2 वगैरे काहीतरी ठीक आहे सो त्यांनी आपल्याला तेवढंच उत्तर दिलं 20. शेवटचा प्रश्न आहे ना हां बरोबर आहे 20.2 लिहा किंवा मग 25 आणि पुढे 4 वगैरे राहतील तर 20.4 वगैरे लिहिलं तरी पण चालतं लक्षात येते सो हे येईल तुमचं कशामुळे आलं का बघा 12 नी भाग द्यायचा तर 12 2 24 झाले पण मग डायरेक्ट 5 ला भाग जाता येत नाही ना मग आपल्याला काय करावं लागेल शून्य देऊन मग पुढच्या संख्येला भाग द्यावा लागेल लक्षात येतं मग शून्य देऊन 5 ला भाग जात नाही मग दशांश द्यावा लागेल मग होतील 50 बरोबर आहे आणि 12 1 12 12 2 24 12 3 36 12 चोक 48 50 मधून 48 गेले तर 2 उरतील परत काहीतरी येईल परत पुढे येईल तुम्हाला भाग द्यायचा द्या नाही तर 20.4 लिहिलं तरी पण चालतं काही फरक पडत नाही ठीक आहे सो हे आलं तुमचं लघु वर्तुळखंड आता आपल्याला कोण काढायचं बरं अजून विशाल वर्तुळखंड काढायचा म्हणजे काय काढायचं बरं की तुमचा जो मोठावाला त्रिकोण आहे मोठावाला जो खंड आहे याचं तुम्हाला काय करायचंय क्षेत्रफळ काढायचंय आता प्रॉब्लेम काय झाला बघा मोठ्यावाल्या वर्तुळ क्षेत्रफळ काढण्यासाठी याचा तुम्हाला ना आता अँगल माहिती आहे म्हणजे कोण माहिती आहे ना काही माहिती आहे त्रिज्या माहिती आहे पण त्याचा कोण माहिती आहे का आपल्याला नाही
मग याचा जर आपल्याला क्षेत्रफळ काढायचं असेल, विशाल वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ काढायचं असेल, तुम्हाला लघु वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ माहीत असेल तर आपण कसं काढतो बरं? सिंपल आहे. काय करायचं बरं? या सगळ्याचं क्षेत्रफळ काढायचं, त्याच्यातून लघु वर्तुळ क्षेत्रफळ मायनस करायचं, बरोबर आहे. मग कुणाचं भेटेल बरं? विशाल वर्तुळखंडाचं, बरोबर आहे की नाही. सो आपण काय करू? पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ काढू. ठीक आहे. सो पूर्ण वर्तुळाचे क्षेत्रफळ, मग त्याचं सूत्र काय असतं बरं? वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं पाय आर वर्ग, बरोबर आहे. पाय आहे 3.14 गुणिले आर आहे 15 त्याचा वर्ग. एकदा चेक करू, आर 15चा आहे का? हा, आर आहे 15 त्याचा वर्ग. ठीक आहे. सो याला जर सोडवलं तर 3.14 गुणिले 200 किती येईल बरं? इथं 25. मग याचा गुणाकार येत असेल तर करा, नाही तर असं लिहा 225 गुणिले 3.14. ठीक आहे. सो काय होईल बरं? इथं 4 पंचे 20 शिला 0, हा चाले 2, 4 दोन्ही 8 आणि 2 10 शिला 0, परत हा चाला 1, बरोबर आहे. सो 4 दोन्ही 8 आणि 1 9, त्याच्यानंतर अधिक परत 1 गुणिले 5 येईल 5, परत इथं 2 इथं 2, परत अधिक द्या आणि इथं 3 5 15 शिला 5, हा चाला 1, 3 दोन्ही 6 आणि 1 7, परत 3 दोन्ही 6. सो 0 5 9 आणि 5 झाले 14, 15 16 शिला 6, हा चाला 1, 7 आणि 1 8 9 10 0, हा चाला 1 7. आणि किती संख्येनंतर दशांश द्यायचा बरं? 2 संख्येनंतर. ठीक आहे. सो एवढे येते का चेक करा. किती यायला पाहिजे बरं? 706.50. ठीक आहे. एकदा मी चेक करतो, एवढे येते का बघून घेतो. ओके. तर बरोबर आहे 706.50. आता तुम्हाला काय करायचं बरं? आता तुम्हाला काढायचं विशाल, ठीक आहे, वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ. मग आता विशाल वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ काढायचे तर काय करावं लागेल बरं? तुम्हाला पूर्ण वर्तुळ जे दिलंय, ठीक आहे, वर्तुळाचे क्षेत्रफळ, तुम्ही त्याला नाव वगैरे पण देऊ शकता, असं काही नाही. पूर्ण वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा लघु वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ. ठीक आहे. आता जागा नव्हती म्हणून खाली खाली आपण लिहित गेलो. तर पूर्ण वर्तुळ क्षेत्राचे पूर्ण वर्तुळाचे क्षेत्रफळ किती आले बरं? 706.50 वजा, आता त्याचे किती आले बरं? लघु वर्तुळखंडाचे किती आले बरं? त्याचे यायला पाहिजे 20.4. तर वजा किती करायचं बरं? 20.4 करायचं. मग जर डायरेक्ट वजाबाकी येत नसेल तर तुम्ही इथं परत काय करू शकता बघा, 706.50 आणि 20 किती करू शकता? 4. याची वजाबाकी करा. हे 0 5 मधून 4 गेले तर 6, इथून इकडे गेला तर 10 मधून 2 गेले तर 8, इथं राहिले 6. सो 686.6 काहीतरी उत्तर यायला पाहिजे. 686 दशांश किती यायला पाहिजे बरं? 10. ठीक आहे. सो हे तुमचं विशाल वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ यायला पाहिजे. ठीक आहे. आता इथं बऱ्याच वेळेस काय करतात माहिती आहे का? जो प्रश्न दिलाय तो आपल्याला लिहावा लागेल. आपल्याला काय दिलं बरं? पी क्यू ही जीवा वगैरे असणाऱ्या त्रिज्याचं, तर त्याचं लिहावं लागेल, किंवा तुम्ही असं लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. लक्षात आलं? सो आपण विशाल वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ तुम्हाला डायरेक्ट नाही काढता येणार. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? लघु वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ काढायचं, त्याच्यानंतर पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं, मग पूर्ण मधून लघु वजा करायचं, मग राहिलेलं जे असेल ते कुणाचं असेल बरं? विशाल वर्तुळखंडाचं. लक्षात येते? सो अशा प्रकारे तुमचा सराव संच जो होता तो इथे संपला 7.4, आणि हा चॅप्टर तुमचा इथे संपलेला आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण प्रयत्न करूया की तुमचे जे झालेले अगोदर चॅप्टर्स आहेत, ठीक आहे, जे आपण पायथागोरसचा थेरम वगैरे आहे जे आपण घेतले नाही आहेत, सो त्याच्यावर लेक्चर्स बनवण्याचा प्रयत्न करू. त्याच्यानंतर बोर्ड्सचे क्वेश्चन पेपर घेण्याचा प्रयत्न करूया आपण. ठीक आहे. सो बघत राहा, आपलं चॅनल्स वगैरे सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करा, म्हणजे आम्हाला पण प्रोत्साहन भेटेल की लेक्चर्स अजून बनवायचीत नवीन नवीन. ठीक आहे. पेपर्स वगैरे आम्ही अपलोड करूया 25चे 24चे, विशेष करून जे बोर्डला कसं लिहिलं जातं, काय करायला पाहिजे आपण, हे सारं तुम्हाला त्याच्यामध्ये आपण सांगू, कुठपर्यंत त्याचं उत्तर लिहायला पाहिजे. सो तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलला पण सांगा, आणि तुम्हीसुद्धा लेक्चर्स बघत राहा. ठीक आहे. लाईक वगैरे करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स लोकांना, सबस्क्राईब करायला सांगा त्यांना, किंवा तुमचे जे भाऊ बहीण वगैरे आहेत 9th स्टँडर्डला त्यांना पण सांगा, कारण की आता आपण 9चे पण लेक्चर्स अपलोड करणार आहोत लवकरच. ठीक आहे. 10चे सेमीचे वगैरे पण येणार आहेत, त्याचे पण लवकरच लेक्चर्स येतील. एकदा तुमचं मराठी मीडियमचं सगळ्यांचा सिलेबस संपला की आपण ते पण लवकरच टाकण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. सो भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत बघत राहा VCC ट्युटोरियल. धन्यवाद. थँक्यू.